एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, ज्यांच्या नेतृत्वात आपण सगळे या ठिकाणी काम करतो। मोदीजींच्या सोबत शिवसेना आहे, मोदीजींच्या सोबत राष्ट्रवादी आहे, मोदीजींच्या सोबत मनसे आहे, मोदीजींच्या सोबत आरपीआय आहे, मोदीजींच्या सोबत पिरिपा आहे, मोदीजींच्या सोबत रासपा आहे। वेगवेगळे पक्ष मिळून आपली एक महायुती या ठिकाणी तयार झाली आहे। आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे। आणि राहुल गांधींच्या सोबत 24 पक्षांची एक खिचडी आहे। बंधू भगिनींनो, आपली जी महायुती आहे ही विकासाची ट्रेन आहे। याला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलंय। वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे हे त्या इंजिन सोबत लागलेले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांकरता बसायला जागा आहे। मोदीजीच्या ट्रेनमध्ये सर्वांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही ट्रेन विकासाची सातत्याने पुढे जाते। पण दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे राहुल गांधीकडे डब्बेच नाही आहे, तिथे सगळे इंजिनच आहे। राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, त्या ठिकाणी स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे। बंधू भगिनींनो, तिकडे डब्बे नाही आहेत आणि इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नसते। इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो। त्यामुळे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही आहे। शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही आहे। आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे। बरं, त्यांचं इंजिनही कसं आहे? एक इंजिन जाते मुंबईकडे, दुसरं जाते दिल्लीकडे, तिसरं जाते बारामतीकडे, चौथं जाते चेन्नईकडे। त्यामुळे त्यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही आणि कोणाला घेऊनही जात नाही। ठप्प पडलेलं इंजिन म्हणजे राहुल गांधींची पार्टी आणि त्यांचं अलायन्स आहे। आणि विकासाकडे नेणारं इंजिन हे मोदी साहेबांचं इंजिन आहे। आता सीनाताईंनी आपल्याला सांगितलं, गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी चमत्कार केला। जगातले अर्थशास्त्री आज चर्चा करतायत हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे। 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं। 25 कोटी लोकांना, 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे, कच्च्या घरात राहायचे, आज ते पक्क्या घरात मोदीजींमुळे राहायला गेले। 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये चूल होती त्यांच्या घरी मोदीजींनी गॅस दिला। 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय पोचलं। 60 कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील पिण्याचं पाणी नशिबात नव्हतं, आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं, नळावर जावं लागायचं, विहिरीवर जावं लागायचं। त्या 60 कोटी लोकांना त्यांच्या घरापर्यंत नळ देऊन पाणी देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। आणि 80 कोटी लोक अशी आहेत, 80 कोटी ज्यांना मोदीजी मोफत रेशन देतात। आणि मोदीजींनी सांगितलंय पुढचे 5 वर्ष देखील या 80 कोटी लोकांना मोफत रेशन मोदीजी देणार आहेत। आणि आपल्या महाराष्ट्रात त्यात 7 कोटी लोक आहेत की ज्यांच्याकडे मोदीजींचं मोफत राशन पोचतं। जवळजवळ 60 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेतनं मोफत इलाज मोदीजींनी दिलाय। आणि आता तर 70 वर्षाच्या वरचे सगळे त्यांना मोफत इलाज, मोफत उपचार, मोफत गोळ्या, मोफत इंजेक्शन, मोफत ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत देण्याचं काम हे मोदीजी या ठिकाणी करतायत। बंधू भगिनींनो, आज मोदीजींनी मुद्रासारखी योजना आणली आणि या योजनेतनं
60 कोटीपेक्षा जास्त लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मिळालं. पूर्वी कोणी बँकेत गेला तर मॅनेजर विचारायचा, तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन आहे का, तुमच्याकडे कोणी सरकारी व्यक्ती गॅरेंटर आहे का, असेल तरच लोन मिळेल. मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो आणि 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी मुद्राचं लोन मिळालं. आता 10 लाखाच्या ऐवजी 20 लाखाचं लोन मोदीजी देणार आहेत. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो, यामध्ये 50% जास्त आमच्या माता भगिनी आहेत ज्या आपल्या पायावर मोदीजींनी उभ्या केल्या आहेत. एवढंच नाही, देशामध्ये 80 लाख बचत गट मोदीजींनी तयार केले, 8 लाख कोटी रुपये त्याला दिले आणि त्या माध्यमातून 10 कोटी महिलांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं. आणि त्यातल्या 3 कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दीदी बनवत आहेत. आणि